निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर लेणं म्हणजे माझं गाव रत्नागिरी। सौंदर्याचा जणू खजिना हिरवाईचा हा नजराणा, पक्षी गाती मधुर तराणे साज छेडल्या परी, स्वर्गामधले नंदनवन हे अवतरले भुवारी। साध मनाची लाट सुखाची गंध बहरती जपते नाती, साध मनाची लाट सुखाची साध मनाची लाट सुखाची। नमस्कार गाववाल्यांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत व्हिडिओ मध्ये। मी ऋषिकेश पवार आपलं स्वागत करतो। म्हटल्याप्रमाणे आज संध्याकाळी 8 वाजता आपली भेट झाली आहे आणि मी घेऊन आलोय कोकण दर्शन आणि कोकणातील एका प्रत्येक गावात ठराविकरित्या आपण जाणार आहोत। तर आजचं गाव आहे रत्नागिरी, माझं गाव। अरे वा, कोकणातील रत्नमाणिक म्हणजे रत्नागिरी। आता रत्नमाणिक वगैरे सजवून म्हणतोय, पण खरं तर हेच सत्य आहे। विविधतेने नटलेलं, विविध कला संस्कृतींनी नटलेलं आणि ऐतिहासिकरित्या श्रीमंत तसंच निसर्गरम्य वातावरण असलेलं इथं दररोज सकाळ उगवते ती समुद्राच्या लाटांसोबत। भाटे, पावस, अरे वारे असे अनेक बीच आणि समुद्र किनारे मनाला अगदी शांत करतात बरं का। अरे वारे सारख्या बीचच्या इथे तुम्ही जर गेला तर अरे वारे असं मनातून नक्की निघेल। म्हणून मी म्हटलं मी सहल घडवून आणतोय तुमच्या गावात, पण आपण नक्की जाऊ। इथं गणपतीपुळे स्वयंभू बाप्पाचं मंदिर आहे, जे हजारो भक्तांना दरवर्षी आपल्याकडे खेचून घेतं, आशीर्वाद देतं। आणि नवसाला पावणारा गणपती म्हणजे हाच, जो तुम्ही नवरा माझा नवसाचा भाग 1 आणि भाग 2 मध्ये पाहिला असेल। रत्नागिरी म्हणजे हापूस आंब्याचं माहेरघर। थिवा पॅलेस, जयगड किल्ला आणि समुद्रकिनारी गडांची भव्य अशी शान आहे बरं का। ही संपूर्ण कोकण किनारपट्टी जी आहे ना मित्रांनो, याला गड किल्ले सुद्धा लाभलेत। पुढे आपण त्याबद्दल बोलूच। इथला माणूस, इथली भाषा आणि इथला सागर सगळंच आपल्याला पुन्हा पुन्हा रत्नागिरीत यायला लावतं, असंच आहे। तुमचं रत्नागिरीतलं आवडतं ठिकाण कोणतं आहे ते मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। येवा कोकण आपलाच असो।